आणि यानंतर बातम्या आहेत पावसासंदर्भातल्या। पुण्यात मुसळधार पाऊस बरसत असून आता खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलाय। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बाबा भिडे पूलही पाण्याखाली गेलाय। पुण्यातील अनेक रस्ते देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, तर काही गाड्या या पाण्यात अडकल्याची माहिती आहे। 6 वाजल्यापासून 18,000 क्युसेकनं खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे। केवळ पुण्यातच नाही तर राज्यभरात सध्या जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे राज्यभरातील धरणं देखील ओव्हरफ्लो झालेत। यात सगळ्याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। राज्याच्या अनेक भागात गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाल्यानं धरणं तुडुंब भरली आहेत। मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। पुणे जिल्ह्यातील नीरा देवघर धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उजनी आणि वीर धरणांमधील पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय, त्यामुळे भीमा नदीच्या पाणीपात्रात वाढ होण्याची शक्यता आहे। साताऱ्याच्या वाईमधील धोम धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे वाईच्या प्रसिद्ध महागणपती मंदिरात पाणी शिरलं। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे 19 दरवाजे 1 मीटरनं तर 14 दरवाजे अर्धा मीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत। सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस चांगलाच बरसलाय, त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुण्यात पर्यटकांचं आकर्षण असलेल्या भुशी धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पोलिसांनी पर्यटकांना पाण्यात जाण्यापासून रोखलंय। मुसळधार पावसामुळे नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले। धरण 100% भरल्यानं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। अहिल्यानगरच्या अकोलेतील निळवंडे धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।